आता आम्हाला शिकवणार अंडे गाडी बांधायला. हे काय होतं? ह्याला काय बोलतात अनिकेत? ह्याला काय बोलतात? लोप्रो. लोप्रो लोप्रो म्हणजे? तुमचा कसा गोप्रो हा तसा आमचा लोप्रो. ओके. अंड्या चल ना बुवा, इथे एकदम मनावर घेतलंय जिम करायचं आणि तू काय इथं भाडे हे आपलं कापड बिपड बांधायला लावतो. तिच्यासाठी कोण तिच्यासाठी? अरे लोकांना समज ना, तू एक कापडे बिपडे बांधतो, लोक तुला कवल्यावरती कापड बांधायला बोलतील. तसं मग आता पावसाळा चालू होतोय. आणि आता हे आम्ही बरोबर हे आहे बघा, हे दापोडीचं मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनच्या बरोबर बाजूला इथं होंडा शोरूम आहे. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज खूप दिवसांनी नाही म्हणते ना, व्लॉग केले आपण 2 दिवसापूर्वी. तर आज पुन्हा जातोय पुण्यामध्ये. आता आलो अनिकेतच्या काकांकडे खेडमध्ये. तिथून आता आम्ही गाडी घेतली स्विफ्ट. ही काकांची, अनिकेतच्या काकांची गाडी आहे आणि हा अनिकेत. तर गाडी घेतली आणि इथून जाणार मी चिपळूणवरून. जिम वगैरे आहे, छोटीशी कामं आहेत आणि अनिकेतची गाडीचं काम पण आहे. काम वगैरे करून मला जिमला पण जायचे. आता रिसेंटली जिम चालू केले, लगेच ब्रेक घेऊन चालणार नाही. तर जिम वगैरे जाऊ, संध्याकाळी तिथे जाणार. म्हणजे आता वाजले तरी 8, अजून संध्याकाळी ते व्हायची पाहिजे. आणि घरातनं जेवण वगैरे मस्त निघू आम्ही. उद्या जेवायला उद्या ते तुला जेवायला बोल, त्याचं आम्ही जेवण आलो घरातनं. तर विषय काय होता आपला हा. तर रात्री निघणार आम्ही. आणि मेन विषय म्हणजे मी इंस्टावरती एक छोटीशी सिरीज चालू करतोय. मिनी ब्लॉग पण नाही आणि रील पण नाही, दोघांचं कंबाईन करून एक छोटीशी सिरीज चालू करतोय, कोकण राईड म्हणून. कोकण राईड विथ अंकुश, असं काहीतरी सिरीज चालू केली मी. आणि त्या सिरीजचा पहिले व्हिडिओ टाकले मी इंस्टाग्रामवरती. जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन इंस्टाग्रामवरती बघा, ती कशी वाटते तुम्हाला सांगा मला. आणि दुसरा विषय असा की कमेंट करून सांगा की कशी वाटते, काय वाटते. तर त्यामध्ये काही चेंजेस हवे असतील. चेंजेस आहे. काय चेंजेस आहे? मला 2-3 स्पॉट मध्ये घे. मग पहिल्याच व्हिडिओमध्ये तू आहेस भावा, आणि पहिली व्हिडिओ तुला कोलॅबरेशन आहे. अवकात वाढली भाई. एसी फास्ट आता फेमस झालं लेवल. म्हणजे माझ्या व्हिडिओ मध्ये आल्यामुळे लेवल वाढली असं बोलायचं होतं की तुझ्यामध्ये मी आल्यामुळे लेवल. पाऊस पडतो का? हो, पाऊस पडतो. हा, तर कमेंट करून तुम्ही पण सजेशन द्या की अंकुश अशी व्हिडिओ पाहिजे, तशी व्हिडिओ पाहिजे. मी त्यानुसार येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करत राहील. आणि चला गाईज, आता जाऊ चिपळूणला आणि डायरेक्ट आम्ही अनिकेतच्या गाडीचं काम पण आहे ते पण करतो. आणि बाकी भेटू पुण्यात जातो. तर बाय. तर गाईज, इथं माझी गाडी वॉश करायला आलो आहे. तिथे वेदू जिमला आला. तर जिमला वेदूला आवाज मारली आणि वेदू जरा इथनं आला शॉर्टकटने. आता हा एवढूसा गॅप आहे. आता एवढूसा गॅपने बघू वेदू येते का. केवढीचे गॅपने आलं रे? कुठल्या पण गॅपने येणार नाहीस तू असं. चांगलं आहे की उलट भाई, उद्या चोरी केली तर भाई कुठल्या पण गॅपने येऊ शकतोस तू. उद्या जर रात्री पोरगीला भेटायला गेलास तर गर्लफ्रेंडला, त्याला सांग जिम कॅन्सल, जिमला येत नाही, माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल कर. तर गाईस, आता इथे जिम वगैरे करत होतो आणि अंड्यानी जिमच्या इथं आणले. ही आमची जिम आहे इथे. आणि इथं आणले गाडी बांधायला. आणि ह्या सर्व्हिस, हा साईडला मुंबई गोवा हायवे आहे आणि इथं सर्व्हिस रोडला तो गाडी बांधतोय. आणि इथे पोलिसनी विचारलं काय करतो भाई, मी आहे ना इथं, मग कशाला पोलीस तूच खाशील, टी शर्ट बघून तूच मार खाशील. त्याच्या आयुष्याला बांधलेल्या गाठीच आहेत त्या. ते गाड रसिवा ना केवढी आहे भाई, इकडनं अशी. हे बघ, कामकाज जायला कामकाज जाय. हे बघ आमच्या कौलावर नेऊ काय कुठं कौलावर. अख्ख्या वाडीला दोरी मला वाटतं अख्ख्या वाडीला 7 फेरे होतील. असंच केपीत जा. काय आला टोक. आता आम्हाला शिकवणार अंड्या गाडी बांधायला. हे काय होतं? ह्याला काय बोलतात अनिकेत? ह्याला काय बोलतात? ह्याला काय बोलतात? लोप्रो. लोप्रो लोप्रो म्हणजे? तुमचा कसा गोप्रो हा, तसा आमचा लोप्रो. पटपट गाडी बांध भावा, पटपट गाडी बांधणी घरी जा भावा, थांबू नको येतं. अंड्याचे उदाहरण देतो ना आई शब्द, नाही तर लोक तुला चोपर करतील. आता तुझ्या चोपर म्हणजे काय? ते पाणी बघ किती आहे. मंगळसूत्र घालतात. तुला लग्न करायचं माहिती? तू अशी लग्न करून भावा दिवसात लग्न का कर. तुला आता पोरं आवडायला लागले? भेटत आणि घेतलं पोरांमधला इंटरेस्ट वाढलाय सध्या. तर काय, आज वेदूनी 3 दिवसांनी आज जिमला आला होता भाव. तर का कंटिन्यू जिम करेल, मनापासून वर्कआउट करेल. आणि त्या जिमची वाट लावल्या, वर्कआउटची वाट लावल्या. काय बोलशील अंड्याला तू वेदू?
अंड्या चल ना बुवा, इथे एकदम मनावर घेतलंय जिम करायचं आणि तू काय इथं भाडे हे आपलं कापड बिपड बांधायला लावतो. माझ्यासाठी हा? तिच्यासाठी कोणाला? तिच्यासाठी कोण तिच्यासाठी? अरे लोकांना समज ना, तू एक कापड बिपडे बांधतो, लोक तुला कवलावरती कापड बांधायला बोलतील. तसं मग आता पावसाळा तसं मग आता पावसाळा चालू होतोय. आता आपल्याला किकी शिकवणार आहे बायसेप कसे मारायचे. बायसेप मार. 1 2 3 4. अरे ठीक आहे, अशी फालतूगिरी आपल्याला चालणार ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बाय गुंतले एकमेकांमध्ये. हे दोन्ही तर नंतर सोडू आपण. तर गाईज आता आले पोलादपूरला. हो भाई डेंजर. कशी गाडी कालम बघ. तर आता आले पोलादपूरला. दोन्ही गाडी भाऊ सेमच आहेत. तर गाईज इलेक्ट्रिक आता आले पोलादपूरला. घरातून निघताना व्हिडिओ काढायचे राहिले आणि भावाने आपल्या दिले एनर्जी ड्रिंक आणि कित शेलार. स्वतः पण पितोय, मला पण दिला ना. ए फॉर अंकुश भावा, समजा. ए फॉर अंकुश. जे तर पितोयस ना तू माझ्या ब्रँड आहे. आणि तुम्ही जाणार कुठं ना? तामिळनाडूतून. हा भूत किती दिसतील काय साईडला असताना. साईडला भूत असताना की अजूनपर्यंत मला एक पण भूत दिसला नाही रे. का असं? होत पण होतेस मी आम्हाला दिसतात. ते भूताना भूतच दिसणार की माणसाला भूत कशी दिसतील. माणसाला होत अजूनपर्यंत माझं आता एवढे वर्ष झालं तरी पण अजूनपर्यंत मी कुठे कुठे ऑर्डर मारतो. गावच्या ठिकाणी जातो, आडगावात जातो, आधी 2-2, 3-3 वाजता जातो. तरी पण मला अजूनही एकदा भूत कुठे दिसलं नाही. आम्हाला कोणाच्या गावी वगैरे असं असेल की बाबा जर हॉरर प्लेस आहे वगैरे तर सांगा कमेंटमध्ये, आम्ही येऊ तिकडे. तू नाही येऊ शकत. तू नाही येऊ शकत काय हॉरर प्लेस बघायला. जर कोणी कमेंट करून सांगेल ना आमच्याकडे हॉरर प्लेस कणकवलीत आहे, तू कणकवलीत जाणार आहे? जाणार ना भाई. आम्ही तुमच्याकडे येणार, तुम्ही फक्त आमची राहायची सोय करा बस. काय बोलतो, आम्ही ग्रुप येऊ. काय माहिती का, पण आता वाजलेत किती वाजलेत? 12:15 झालेत. तर काय अजून इथून 1 तास तरी मानगाव असेल ना. या गाडीने काय 1 तास मानगाव जास्त असेल. जास्त म्हणजे 1-1.25 तास, 1.5 तास लागले. आता वाजले 12:15. अजून जायचपर्यंत मला वाटतं 12:15 ना, 1:15 1:30 होतील. 1:30 नंतर तामिनी घाट चालू होईल. आता एवढ्या रात्री बघू काय एक्सपिरियन्स होतो का. तुझ्या आईच्या गाव काय रे हे बघ. हा हाता प्रकार. लाईट गेली कडक लागाल. अपर डिंपर याला आणि तामिनी घाटात जाऊन लाईट जर बंद पडली तर काय करशील? एक काम करतो इथं होते मी का असं अभद्र बोलतोय म्हणून? मी असं आहे ना भाई, पुढचा विचार करतो की पुढे जर एखादी गोष्ट अशी घडली किंवा अशी गोष्ट घडल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. आधी असणं, प्रिपेअर असणं गरजेचं आहे. कारण की कधी वेळ कोणती सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आधी आपण तयारीत राहायचं. तुझ्यासारखं नाही भावा, भाडं आल्यानंतर बघू रे असं नाही भावा. भाडं येण्यासाठी मेहनत करायची. गाईज आत्ता तामिनी घाट चालू झालाय आणि आता रात्रीचे वाजलेत बरोबर 2:15 वाजता आम्ही तामिनी घाटात आलोय. मागे मी आणि वेदू आलो होतो तेव्हा 7 आणि 8 वाजले होते. तेव्हा काही एवढी डेंजर नव्हता. कशाला लाईट अप्पर डिपर करतोय. तर काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही बाहेरच्या पुढे आलो आणि आमची अप्पर डिपरची लाईटच पूर्ण बंद झाली. पूर्ण प्रयत्न करून सुद्धा लाईट काही चालू होत नव्हती. शेवटी स्वामींच्या याच्यावरती देवाच्या याच्यावर सोडलं आम्ही. हो भाई काहे हुआ. तर ऍक्शन झालाय. गाडी डायरेक्ट जाळीत. ते लावले अजून तरी. तर स्वामींच्या आणि देवाच्या याच्या सोडल्याने पुढे आलो 2 किलोमीटरने. गाडीची लाईट ऑटोमॅटिक चालू झाली. आणि देव कुठेतरी आहे आमच्या मध्ये तिला. आणि आता पुढे बघू. मी आणि वेदू आलो होतो पुण्या साईडला तेव्हा 7 आणि 8 वाजले. तेव्हा काही एवढं डेंजर नव्हतं. पण आता रात्रीचे 2:30 आणि 2:15 वाजता तामिनी घाटाचा एक्सपिरियन्स करतोय मी आणि अनिकेत गाडी चालवतोय. मी साईडला बसलोय. मागासपासून मी एवढंच नोटीस करतो की आजूबाजूला काय दिसतंय काय. तर चला बघू आता पुढे काय दिसतंय का. आणि दिसला तर तुम्हाला दाखवतो. दिसतंय तेव्हा पांढरी साडीवाली. पांढरी साडीवाली नाही आहे. बाबा दिसला पाहिजे गाईज. इथं
मला आणि जर दिसला तू लगेच मी तिथे जाऊन गाडी थांबवली तर काय करशील? बाबा पागल आहेस तू. मी थांबवू शकतो. नको थांबवून नको, मी लगेच काच वरती घेऊन गाडी काच वरती करून सुद्धा तुझी गाडी हलणार. गाडी हलणार. बघू ना, चॅलेंज आहे. बघू ना, बघूया दिसतंय का. हल्लेली आहे बाबा ही गाडी. गाडी हल्ली असेल, तू घाबरला असेल, तू थरथर कापला असेल. मी झोपेत न उठलेलो. का हो, तिने उठवलं की इथं अशी खिडकी वाजत. गाईज आता ज्या कामासाठी मी पुण्यात आलोय अनिकेत सोबत, ते काम आता मी करायला आलोय. म्हणजे अनिकेतचा जो भाव आहे सक्का, तो पुण्यामध्ये असतो, त्याला आता गाडी घ्यायची आहे बाईक, म्हणून तर आम्ही आलोय. आणि आत्ता आहे आम्ही बरोबर, हे आहे बघा दापोडीचं मेट्रो स्टेशन आहे. आणि मेट्रो स्टेशनच्या बरोबर बाजूला इथं होंडा शोरूम आहे, रोहन होंडा शोरूम म्हणून काय आहे. तर तिथे आता गाडी घ्यायला आलोय. अनिकेत वगैरे आतमध्ये बसलेत. मला खूप गरम होत होता म्हणून तर मी गाडीमध्ये आलो, AC लावून बसलो जरा. आणि बघू त्याचे रील वगैरे करायचे, शूट करायचं आहे. पुण्यात पण जवळ बघू आता कधीपर्यंत गाडी घेऊन होते त्याची. थोडंसं फिरू वगैरे, जर टाईम असेल तर फिरू, नाही तर मग गाडी घेतल्याच्यानंतर संध्याकाळी लगेच आम्हाला रिटर्न निघायचं आहे. सो बघू, तोपर्यंत आतमध्ये त्यांचं काम चालू आहे डॉक्युमेंटचं वगैरे. ते काम झाल्यानंतर आम्हाला गाडी भेटेल डिलिव्हरी. गाडी कोणती आहे ती मला पण नाही माहिती, तर बघू व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेल गाडी कोणती आहे ती. तर गाईज आता आतमध्ये शोरूममध्ये आलो आहे. आणि अनिकेत तिथं बसला आहे आणि अनिकेत वाद तिथं बसला आहे. तर हे गाड्याचं बाईक बीक कोणती आहे ते मला पण नाही माहिती. अनिकेत कोणती गाडी घेतोय सरप्राईज. सांगशील की ना लोकांना. सब देखेंगे आप. सब देखेंगे. मला तरी सांग, मी व्हिडिओ करणार आहे, मला तरी सांग. मी मला एवढी चिपळूणमधून रील करायला इथे बोलवलीस. आणि मेन विषय म्हणजे पहिली गाडी अनिकेत नावं घेणार होती, म्हणून अनिकेत खास चिपळूणवरनं भाई जीन्स आहे बघा, फॉर्मल कपडे बिपडे एकदम साहेब बनवून आलाय. आणि मेन विषय काय, त्याच्या नाव गाडी होतच नाही. हे होते मग पण त्याच्या नाव होत नव्हती म्हणून माझ्या नाव केली. मग आता माझ्या नाव झालेली आहे. हं. तो म्हणतो आता करून टाका जर माझे नाव होत असेल तर. मग त्याच्या नावावरती. मग ते त्याचे नाव होत बरोबर हप्त जाईल त्याच्या अंगावर. आणि हाच जर ब्लॉग तुझ्या भावाने बघितल्यानंतर मग तू सुटलास होता ना, तू सुट. मग मला काय म्हणायचं, एवढं चिपळूणमधून लांबून येऊन तुझा उपयोग काय झाला सांग मला फक्त. यायला लागलं असतं. कशासाठी? कशासाठी यायला लागला असतं? गाडी घेतोय म्हणून असं तसं यायलाच लागलं असतं. असं खास भाई चिपळूणवरून त्याने 2,500 पेट्रोल पेट्रोल घालून, प्लस माझं काय ते खाण्यापिण्या सोडा विषय. त्याच्यानंतर माझी आता मी रील करते म्हणतो 4-5 रुपये रीलचे घालणार मी. देशील ना 4-5 रुपये. तर 4-5 रुपये रीलचे, 2,500 रुपये पेट्रोलचे, असे 7,500-8,000 रुपये, 10,000 पकडा राऊंड फिगर. 10,000 रुपये खर्च करून भाव इथं आला आहे. का तर आता बारका भाव गाडी घेतोय म्हणून. तर बघू थोड्या वेळात गाडी कोणती घेतोय, मला पण नाही माहिती. गाडी घेतल्यावर तुम्हाला सरप्राईज समजेलच. एवढंच चिपळूणमधून येसपर्यंत मला काय भाव सांगितला नाही कोणती गाडी घेते. आता बघूया कोणती गाडी घेते. आणि तिथली मला होती एकच गाडी आवडली बघा, ती दिसते हॉर्नेट आहे. हॉर्नेट गाडी भाई एक नंबर आहे. जेव्हा आपल्याला यूट्यूबचं पेमेंट लाखाच्या वर जाईल तेव्हा आपण कशी गाडी भाव लोकला भारी आहे ना. दे ना. 1,25,000. 1,45,000. आकडा ऐकून आकडे घेणार आपण एक दिवस नक्की घेणार बाबा. यूट्यूबकडून जेव्हा मला 50,000 पेमेंट चालू होईल, 50,000 पर मंथ, तेव्हा ही गाडी घेणार बाबा आपण. किती ही किंवा ह्याच्या वरचं मॉडेल घेणार. 100% मॉडेल आहे ना, तो तर ॲक्टिव्हवर शकतो. ते एक्सेसवर तरी माझ्या आता आहे. जेव्हा लोक बोलतात ना जमणार नाही तेव्हा करून दाखवतो. वाढवायची अवकात आपले. काय तुम्ही गाडी सांगा, कलर थोडा इग्नोर करा, पण गाडी कशी आहे भाई, आहे की नाही. ह्याच्यात ब्लॅक आणि रेड पाहिजे होतं भाई, कसलं वाटलं असतं. तर गाईज आता इथं गाडीची डिलिव्हरी घेत होतो आम्ही. तर आपल्याला 2 सबस्क्रायबरचे मेसेज आले. होंडा शोरूमचा नंबर दिसतोय. आपल्याला कॉल करा. तर आपले 2 सबस्क्रायबर आलेत. तू नाव काय आता स्वप्नील चव्हाण. तुझं? अनिकेत शेलार. याला तुम्ही इग्नोर करा. तर भाऊ कुठनं आला तू? काळेवाडी. म्हणजे भाई भरपूर लांबून आला तुम्ही. 12 हे बाई यांनी बघतो बघा, याला मध्ये इग्नोर करा. तेव्हा थँक्यू एवढं आल्याबद्दल. आणि बस थँक्यू. असं प्रेम राहू दे, असं सपोर्ट करा बस. थँक्यू. सगळे घरात बघतात हे ब्लॉग. सर मला पण सपोर्ट करा. कशासाठी? चटी घाला की हप्ते भरायला. नशिबाने गाडी नाही आणला तुझी. आता तुझी गाडी तर असेल असं लगेच नंबर घेतला असता. नंबर घ्या गाडीचा. तुझा नंबर इथं बॅनर लावला असता. बॅनर लावला असता. थँक्यू भाऊ आल्याबद्दल.
परत नेक्स्ट टाइम कधी आलो तर नक्की नक्की हां नेक्स्ट टाइम कधी आलो तर भेटू परत. तुझं पण चॅनल आहे ना यूट्यूबला काय ना? ओके तू पण मोठं ब्लॉगिंग करतोस? ओके ओके थँक्यू. याचे पण चॅनल व्हिजिट करा. नाव काय बोलला? स्वप्नील चव्हाण ब्लॉग्स. ओके तर जाऊ आता आपण जातो कारची डिलिव्हरी घेतो. भेटू थोडा वेळ. तर अनिकेतच्या भावाने ही गाडी घेतली युनिकॉर्न. अनिकेतच्या रीलला किंवा स्टेटसला स्टोरीला वगैरे तुम्ही बघितली असेल नवीनच घेतले. ह्याच्यासाठी खास आम्ही चिपळूणमधून इथं आलो. तर आता निघालो आहे. आता वाजलेत बरोबर रात्रीचे 10:30 आणि 10:30 वाजता आता निघाले पुण्यातून. तर गाईज आता आम्ही पुण्यामधून निघालो आहे. एक पुण्या सोडून आम्ही आत पुढे आलो आहे तामिनी घाटाच्या थोडं आधी. आणि आता वाजलेत बरोबर 12 आणि आत्ता पुण्यातून निघालो म्हणजे अनिकेतची भावाची गाडी घेताना व्हिडिओ करायला नाही भेटले कारण की मी स्वतःच्या मोबाईलवर म्हणजे ह्या मोबाईलवरती रील करत होतो. रील शूट करत होतो. व्हिडिओची टेक घेत होतो. त्याच्यामुळे मला तिथं त्याच्या गाडीचा रिव्ह्यू करता नाही आला. पण घरी आल्यानंतर त्याचं गाडीचं रिव्ह्यू केलं म्हणजे कोणती गाडी घेतली काय वगैरे. सो झालं तर शूट वगैरे मस्त झालं. बाकी विषय निघाला होता पुण्यातून. तामिनी घाट चालू होईल आता थोड्या वेळात. आणि इकडे पाऊस पडतो तामिनी घाटामध्ये. आलो तामिनी घाटामध्ये पाऊस पडतोय. तर बघू पुढे आपल्या चिपळूण साईडला पाऊस पडतोय काय. आणि आता कोकणात पाऊस चालू होईल थोड्या दिवसात. तर कोकणामध्ये आता तुम्हाला मोस्टली तरी आमच्याकडून पावसाचे आणि मासे पकडण्याचे ब्लॉग बघायला भेटतील. तर स्टे कंटिन्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो आपले 20,500 सबस्क्रायबर झालेत. आपल्याला 30,000 करायचे आहेत. तर लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सांगा. सर्वांना ब्लॉग शेअर करा.